नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आणि बघत आहात रेडिओ बत्सदून 90.8 FM आवाज वाशिमचा. श्रोते हो, पांढरे डाग हे खरं तर सर्वांसाठी वाईटच असतात. मग ते चेहऱ्यावर असो किंवा मग शरीराच्या कुठल्याही भागावरती असो. आणि विशेषतः पांढरे डाग ज्याला आपण कोड असं सुद्धा संबोधतो, याविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज सुद्धा असतात. याच विषयावरती बोलण्यासाठी आणि खरंच पांढरे डाग यावर कुठले उपचार वगैरे आहेत की नाही, याही विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत वाशिम येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर अमित कोठेकर सर. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि रेडिओ वत्सकुलच्या या कार्यक्रमात मला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आज आपण पांढऱ्या डागांविषयी बोलणार आहोत, जो एक त्वचारोग तर आहेच, पण ज्याला एक सामाजिक किनार आहे ज्या आजाराला, अशा पद्धतीचा तो आजार आहे. त्यामुळे एक चांगल्या विषयावर आपण चर्चा करतोय असं मला वाटतं. नक्कीच सर. सर, याआधी आपण ज्या विषयावरती चर्चा केली होती ते म्हणजे त्वचा रोग आणि बाकी त्वचेची काळजी याविषयी, त्याला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता. आणि मला वाटतं आज सुद्धा तसेच आपल्या श्रोत्यांचे सुद्धा काही प्रश्न आहेत ते सुद्धा मी तुम्हाला विचारणार आहे. आणि माझ्याही मनातले काही प्रश्न आहेत या आजाराला धरून, तेही आपण याविषयी चर्चा करूया. तर या आजाराविषयी बोलत असताना सगळ्यात पहिला प्रश्न माझ्यासमोर येतो तो म्हणजे पांढरे डाग म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या त्वचेवर जे दिसतात त्याला काय आपल्याला म्हणता येईल? अगदी बरोबर की पांढरे डाग किंवा ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये कोड म्हणतो, तर हा जो आजार आहे हा आपल्या शरीरामध्ये मेलानोसाइट नावाच्या काही ठराविक रंगद्रव्य निर्मितीच्या पेशी असतात. आणि त्या पेशीच्या संख्येमध्ये, आकारामध्ये किंवा त्याच्या फंक्शनिंग मध्ये त्याचं जे काम आहे, मेलानिन नावाचं रंगद्रव्य तयार करणे हे त्याचं काम आहे. तर याच्यामध्ये जर कुठेतरी आडकाठी येत असेल आणि पुरेशा प्रमाणात रंगद्रव्य तयार होत नसेल तर आपल्या त्वचेवर पांढरे डाग पडतात. मेलानिन हे आपल्या त्वचेला, शिवाय केसांना आणि आपल्या डोळ्यांचा पण रंग डिसाईड करतं. आणि आपला गव्हाळा रंग किंवा सावळा, काळा हा जो काही रंग असतो हा त्या मेलानिन पासूनच आपल्याला मिळतो. या मेलानिनच्या विरुद्ध रक्तामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये काही दोष निर्माण होतात, काही घटक त्या पेशींची संख्या कमी करतात आणि त्यामुळे रंगद्रव्य निर्मिती शरीरामध्ये थांबते. आणि त्यामुळे जो आपला नैसर्गिक कलर आहे, रंग आहे, तो थांबून आपली त्वचा दुधाळ, मिल्की व्हाईट किंवा नितळ होते. आणि अशा प्रकारे हा आजार होतो. तर हा आजार होण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये जेनेटिक काही कारणं असतात. काही प्रमाणामध्ये एखाद्या ठराविक चेतापेशींच्या बिघाडामध्ये पण हा आजार होतो. शिवाय बाह्य प्रेरणा, एखादी गोष्ट बाहेरून पण एखाद्या ठिकाणी त्वचेवर घर्षण होत असेल तर तेव्हा पण हे आजार तयार होऊ शकतात. कुठेतरी आपल्या शरीरामध्ये तो दोष असतो आणि त्याला बाहेरून रिस्पॉन्स मिळाल्यानंतर हा आजार आपल्या त्वचेवर एक्सप्रेस होतो, तयार होतो आणि पांढरे डाग पडतात. सर, जसं तुम्ही सांगितलं की जेनेटिक सुद्धा हा आजार असू शकतो, तर अनुवंशिकतेच्या बाबतीत हा कसा फायदा किंवा कसा येतो ते जरा सांगा. एक आपण त्याकडे वळण्याआधी जेनेटिक आणि अनुवंशिक ह्या दोन गोष्टी अगदी सारख्या नाहीयेत. एक आपण थोडासा वेगळ्या विषयावर बोलूया की जीन्स मधल्या बदलामुळे होणारे आजार हे जेनेटिक असतात आणि अनुवंशिक म्हणजे हेरिडिटरी, जे आपल्या कुटुंबामध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला होणारे जे आजार असतात त्याला आपण अनुवंशिक आजार म्हणतो. कोड किंवा पांढरे डाग हा प्रकार काही प्रमाणात जेनेटिक आहे, पण अनुवंशिक म्हणजे पिढ्यानपिढ्या होईल असं सांगता येत नाही. म्हणजे एखादा पेशंट आमच्याकडे येतो आणि त्यांना आम्ही विचारतो की तुमच्या कुटुंबियामध्ये कोणाला डाग आहेत का, तर त्यांचा रिस्पॉन्स असतो की आमच्या 7 पिढ्यामध्ये पण कोणाला हा आजार नाहीये. याचा अर्थ की कुणाला नसताना पण तो आजार होऊ शकतो. आणि याच्या अगदी उलट म्हणजे माता पित्यांना जरी पांढरे डाग असतील तरीही त्यांच्या अपत्यांना पांढरे डाग होतीलच असंही कोणी सांगू शकत नाही. अर्थात अनुवंशिकतेचं प्रमाण आहे. साधारणतः 30% पेशंट मध्ये आपल्याला आत्या, काका, मामा, मावशी किंवा आई वडील यांच्यापैकी कोणाला तरी, म्हणजे ज्याला आपण फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणतो, अशा व्यक्तींना हे पांढरे डाग असण्याची शक्यता असते. पण फक्त आणि फक्त अनुवंशिक आहे असं नाही. पांढरे डाग हा
जो प्रकार आहे हा एक ऍक्सिडेंट सारखा आहे. तो कधीही आणि कुणालाही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे फक्त अनुवंशिकच आहे असं नाही. सर, पांढऱ्या डागाविषयी बरीचशी भीती असते आणि सगळ्यात महत्वाची भीती असं वाटते की बाबा लोक म्हणतात की यावरती कुठला उपचारच उपलब्ध नाही किंवा हे पांढरे डाग जाऊ शकत नाही, आता एकदा आले म्हणजे आयुष्यभर याला मरेपर्यंत सोबत घेऊनच जगणं आहे. हे खरं आहे का? उपचार नाही ते खरं काय वाटतं? हे बघा की आधुनिक वैद्यकशास्त्रानं प्रत्येक गोष्टीमध्ये भरपूर संशोधन केलेलं आहे. प्रत्येक आजार असो, तो डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो, तशाच पद्धतीने पांढऱ्या डागांवर पण सार्वत्रिक संशोधन भरपूर चालू आहे. आणि सर्वप्रथम आपल्याला पांढऱ्या डागाचं टायपिंग, त्याचा तो प्रकार शोधणं गरजेचं असतं. शरीराच्या एखाद्या ठराविक भागात असेल, मर्यादित भागात असेल आणि त्या भागामध्ये जर केस असतील किंवा ते केस काळे असतील तर अशा ठिकाणी त्याला उपचाराला साथ प्रतिसाद मिळण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि लवकर साधारणतः एखाद्या वर्षाच्या आत त्या पेशंटला रिस्पॉन्स येऊ शकतो. पण या विपरीत समजा केस नसणाऱ्या भागामध्ये जर डाग असतील, म्हणजे की ओठ, बोटांच्या जवळची त्वचा, तळहात, तळपाय, अशा ठिकाणी रंगद्रव्य निर्मिती ही खूप कठीण आणि किचकट असते, वेळखाऊ असते आणि त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. शिवाय कधी कधी संपूर्ण शरीरावर जर पांढरे डाग पडतात, अर्थात त्या पेशंटची संख्या खूप कमी आहे, ज्याला आपण सर्वांगाला कोड फुटलं असा शब्द वापरतो, तर त्याला युनिव्हर्सल व्हिटिलिगो असा शब्द आहे. अशा केसेसमध्ये ज्या रिझर्वायर मेलानोसाइट्स ज्याला उद्दीपित करून आपण रंगद्रव्य देऊ शकू, अशा पेशंटची संख्या शरीरामध्ये कमी असते आणि अशा पेशंटला रिस्पॉन्स यायची शक्यता ही खूप कमी असते. पण तेवढा जर पेशंटच्या संख्या जर आपण सोडली तर इतर पेशंट्स मध्ये औषध उपचार आणि बरं होण्याचं प्रमाण हे लक्षणीय आहे. उपचाराला साथ नक्की मिळते. अर्थात हे उपचार वेळखाऊ आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास, मेहनत घ्यावी लागते, औषध उपचार व्यवस्थित घ्यावा लागतो, डॉक्टरी सल्ल्यांचं पालन अतिशय काटेकोरपणे करावं लागतं. पण सरसकट उपचार नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याला क्लासिफाय करणं, कॅटेगराईज करणं, त्याची योग्य उपचार डॉक्टरांकडून समजून घेणं आणि ते उपचार फॉलो करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शिवाय जेव्हा आमच्याकडे पेशंट उपचारासाठी येतो तेव्हा मेडिकल ट्रीटमेंट ही जितकी महत्वाची असते तितकंच त्याला आजाराविषयी समुपदेशन, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, तो पण एक फार महत्वाचा पार्ट आहे. कारण आजार झाल्यानंतर पेशंटची मानसिकता काही प्रमाणात खचलेली असते, त्याला धीर देणं, उभारी देणं ही आपली गरज असते. हा आजार होण्यामागे त्याचं काही पाप किंवा चूक किंवा असे बरेच पूर्वग्रह असतात. अगदी की पूर्वग्रह दूषित आपला समाज आहे की कुठल्या तरी चुकींमुळे किंवा पापांमुळे तुला हा डाग झालेला आहे, ही भावना त्याच्या मनामध्ये खूप घर करून असते. हे काढणं फार गरजेचं आहे की हा एक नॉर्मल स्किन प्रॉब्लेम आहे, याला उपचार उपलब्ध आहे आणि तुम्ही जर योग्य प्रकारे उपचार घ्याल तर यातून तुम्ही बरे होऊ शकाल. ही कुठेतरी काउन्सिलिंग, हा समुपदेशन हा या ट्रीटमेंटचा एक फार महत्वाचा भाग आहे. आणि एकदा आपण पेशंटचा विश्वास संपादन केला की मग त्या योगी मग पेशंट तो ट्रीटमेंटचा भाग चांगल्या प्रकारे फॉलो करतात आणि मग त्यांना उपचाराला रिस्पॉन्स जो आहे तो चांगल्या प्रकारे येऊन जातो. सर, उपचार उपलब्ध आहे तसं तुम्ही म्हटलं, कुठले कुठले उपचार आहेत आणि कशा उपचार पद्धतीने आपल्याला पांढरे डाग घालवता येतात? जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो पांढऱ्या डागांचा, जसं मगाशी मी समुपदेशन म्हणालो, समुपदेशनानंतर आपण मेडिकल ट्रीटमेंट चालू करतो. त्याच्यामध्ये आपल्याला औषधी असतात. साधारणपणे जो आजार त्याच्या शरीरामध्ये जर वाढत असेल तर तो आजार थांबवण्यासाठी आपण औषधी देतो. शिवाय ज्या ठिकाणी रंगद्रव्य निर्मिती थांबलेली आहे अशा ठिकाणी रंगद्रव्य निर्मिती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण औषधी देतो. याच्यामध्ये आपल्या भागामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश याचा आपण वापर करून घेतो. काही ट्रीटमेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण उन्हाचा वापर करून त्या ठिकाणी रंगद्रव्य आणण्याची प्रक्रिया करतो. काही आपल्याकडे लाईट्स असतात, लेझर लाईट्स असतात, ते आपण आपल्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी पेशंट्सला बोलावतो. जर एखादा आजार स्थिर असेल आणि एखादा चट्टा औषधी उपचाराला रिस्पॉन्स देत नसेल तर अशा केसेसमध्ये आपण त्याची शस्त्रक्रिया देखील करू शकतो. तर पेशंटला आजार कधीपासून आहे, शरीराच्या कुठल्या भागात आहे,
आणि या आधीच्या उपचाराला किती प्रमाणात साथ मिळालेली आहे, अशा पद्धतीनं आपण त्या पेशंटसाठी ठराविक उपचार आपण ठरवतो. आणि पेशंटनी जर ते सांगितलेल्या प्रकारे उपचार केले तर त्याला निश्चितपणे त्या उपायांनी फरक पडतो. सर, या आजाराविषयी जेवढा तो आजार आहे त्यापेक्षा भीती जास्त आहे, किंबहुना गैरसमज फार समाजामध्ये जास्त आहे. आणि हा आजार झाला म्हणजे एखाद्याला कोड झाला म्हणजे किंवा मग त्याला अगदी वाळीत टाकल्यासारखे प्रकार सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. विशेषतः मुलींच्या बाबतीत लग्न जुळून येत असताना अशा अडचणी बऱ्याच येतात. तर सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून तुम्ही समाजाला काय सांगाल या आजाराविषयी, माहिती काय सांगाल? निश्चितपणे की हा जेवढा शारीरिक आजार आहे त्यापेक्षा खूप जास्त सामाजिक आजार आहे. एक व्यक्ती म्हणून पण त्याला जी शारीरिक पीडा, ऍक्च्युली शारीरिक पीडा नसतेच, कारण जे आपण उदाहरणाने ज्याला आपण त्रास म्हणतो म्हणजे खाज, आग, दुखणे, यापैकी कुठलाही त्रास नसतो. तो कुठलाही त्रास न देणारा चट्टा असतो, म्हणजे शारीरिक पीडा नसणारा डाग आहे. फक्त समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब आहे म्हणून आपल्याला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे, ही पहिली गोष्ट आहे. आणि जसं आपण म्हणालो की मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये देखील लग्न जुळवण्यासाठी किंवा पुढच्या गोष्टीसाठी तर आपल्या शरीरावर जसे कुठे काळे डाग असतात तसे पांढरे डाग पण येऊ शकतात. जसे काळ्या डागांची ट्रीटमेंट उपलब्ध आहे, जशा काही सौंदर्य समस्यांची ट्रीटमेंट उपलब्ध आहे, तशा पद्धतीने याची पण ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. आजार होणं हा त्या व्यक्तीचा दोष नाही. आजार होणं ही हा एक ऍक्सिडेंटल गोष्ट आहे की ती कोणालाही होऊ शकते. पण त्याची जर त्या व्यक्तीने ट्रीटमेंट घेतली तर निश्चितपणे त्या व्यक्तीला फायदा होऊ शकतो. पण समाजाने काय करणं गरजेचं आहे की पांढऱ्या डागांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कारण त्या व्यक्तीच्या चुकीमुळे झालेला हा आजार नाहीये. त्यामुळे त्या व्यक्तीला समजून घेणं, ती व्यक्ती सुद्धा तुमच्या माझ्या इतकीच एक समाजामध्ये सुदृढ आणि सक्षम आहे प्रत्येक काम करण्यासाठी, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपला बदलला तर त्याला आपल्याला समाजामध्ये सामावून घेऊ शकतो. तो आपल्या सोबत उठू बसू शकतो, खाऊ पिऊ शकतो. आणि लग्नाच्या सारख्या गोष्टीमध्ये पण मुला मुलींचे विवाह होऊ शकतात किंवा त्यांना पालकांना असेल तर मुलांना होईल असंही काही नाहीये. तर त्यामुळे त्याची पण भीती नसते. तर कुठेतरी आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हा एक सर्वसामान्य आजार आहे, हा संसर्गजन्य आजार नाही. स्पर्शाने महत्वाचं आहे, अगदी बरोबर, की स्पर्शाने किंवा संपर्काने होणारा आजार नाही. की त्या व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो, त्याच्यासोबत हस्तांतर, एखाद्या व्यक्तीच्या हातावर डाग असतो त्याला आपण शेक हँड करायला पण घाबरतो. मग ही अशी मानसिकता आपली नको. हा स्पर्शाने होणारा आजार नाहीये, त्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. ती व्यक्ती पण स्वतः आतून त्रासलेली असते, त्या डागांमुळे त्याचं पण मन विचलित झालेलं असतं. त्याला जर आपण कुठेतरी समजून घेतलं, धीर दिला तर तो पण एक समाजाचा उपयोगी घटक होऊ शकतो. आणि बाकी तर मेडिकल ट्रीटमेंट तर आपण करतच आहोत, पण सामाजिक दृष्टिकोन बदलण्यासाठी जर आपण प्रयत्न केले, मग ते आपल्या कामाच्या ठिकाणी असो, विवाह संस्थेचे ज्या काही भेटीगाठी असतात त्या संदर्भात असो, किंवा शाळा कॉलेजमध्ये असो, जर आपण एक सामाजिक जागृती केली की हा आजार संसर्गजन्य नाहीये, हा फक्त काही पेशींच्या कमतरतेमुळे झालेला दुर्दैवी असा भाग आहे, याची जर आपण समाजामध्ये जाणीव पोहोचवून दिली तर निश्चितपणे जे वाईट टाकण्याचा जो पार्ट आहे या आजाराविषयीचा तो नक्कीच कमी होऊ शकेल असं मला वाटतं. नक्कीच सर, खूप छान आपण माहिती दिली आहे सर. सर, या आजाराच्या बाबतीत बरेचसे गैरसमज तुम्ही आता या दृष्टिकोनातून दूर केले. आपलं कोठेकर स्किन क्लिनिक जे आहे, तर गेल्या 17 वर्षापासून तुम्ही वाशिमकरांची सेवा करताय. किती प्रमाण आहे आपल्या वाशिमच्या भागामध्ये अशा आजाराचं? किती पेशंट तुमच्याकडे साधारणतः येतात आणि रिकव्हर किती होतात? खूप चांगला प्रश्न आहे आणि मला याचं प्रामाणिक उत्तर देणं गरजेचं आहे. पांढरे डाग आणि कोडांचं प्रमाण असं म्हटलं जातं की 1% म्हणजे जर लोकसंख्या असेल 1,00,000 तर साधारणतः 1,000 पेशंट असतात असं आपण समजतो. आमच्याकडे येणाऱ्या 100 पेशंट पैकी 3 ते 5 साधारणतः रुग्णांना पांढरे डाग हा त्रास असतो. आणि तसं म्हणावं तर मग ती संख्या प्रचंड प्रमाणात होते. पण सगळेच लोक काही ट्रीटमेंटसाठी येत नाहीत, काही टाळतात किंवा दुर्लक्ष करतात. आणि उपचाराला साथ द्यायची जी प्रक्रिया आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला एक ओव्हरऑल पांढरे डाग जर म्हटलं तर साधारणतः आपण असं म्हणू की 70 ते 80% लोकांना त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स येतो. आणि
सिग्निफिकंट 30% आपण असं म्हणतोय की 20 ते 30% लोकांना येत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. कारण त्याच्यामध्ये जर तो जुनाट आजार असेल, या आधीच्या उपचारांना प्रतिसाद दिलेला नसेल, संपूर्ण शरीरभर किंवा एका ठराविक लिमिट पेक्षा जास्त जर आजार पसरलेला असेल, किंवा जे अवघड टाइप्स असतात जसे केस नसणारे पार्ट किंवा अशा प्रकारे जर कुठे देवात चकते असतील तर त्यांना उपचाराला 7% मिळण्याची शक्यता कमी असते. परंतु उर्वरित 70% लोकांमध्ये या आजारामध्ये निश्चितपणे औषधी उपचारानं प्रभावी फरक पडतो. आणि तो व्यक्ती जो आहे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो खूप चांगला होऊन तो चांगल्या प्रकारे समाजात मिसळू शकतो आणि उपचार पद्धतीला त्याला जे आहे ते चांगलं यश मिळू शकतं. सर, एक यालाच रिलेटेड प्रश्न आहे की जसं एखाद्या व्यक्तीला एक छोटासा चट्टा आला आणि तो उपचारासाठी आला, तो चट्टा आपण उपचाराने पूर्णपणे घालवला, तर पुढे पण उपचार आपल्याला चालूच ठेवावे लागतात का, की मग पुन्हा येण्याची शक्यता कमी असते? हा चांगला प्रश्न आहे तुमचा, अगदी सायंटिफिक प्रश्न आपण म्हणू की पांढऱ्या डागांमध्ये आपल्याला उपचार जे आहे, जेव्हा प्रत्यक्ष डाग असतात शरीरावर दिसणारे डाग असतात तेव्हाच आपण ट्रीटमेंट कंटिन्यू करतो. आणि एकदा त्याचे डाग व्यवस्थित पूर्ण स्किनला मिटे जुटे झाले की आपण ट्रीटमेंट थांबवतो आणि त्यानंतर पेशंटला काळजी घ्यायला सांगतो. आता इथे काळजी हा जो शब्द आहे, काळजी म्हणल्यानंतर एक पेशंटच्या संकल्पना आहे की जनरली आपल्या भागामध्ये असं समजलं जातं की पांढरे पदार्थ खाल्ल्यामुळे हा आजार होतो किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. तर आधुनिक वैद्यकशास्त्राची याला मान्यता नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार कुठल्याही खाद्यपदार्थाच्या कमतरतेमुळे किंवा जास्त खाल्ल्यामुळे हे पांढरे डाग होत नाहीत. तर आपल्याला आहारामध्ये तरी याच्यामध्ये कुठला तरी असा ठराविक पदार्थामुळे हे आजार होत नाहीत. आणि ट्रीटमेंट आपल्याला कंटिन्यू जी असते ती फक्त आपल्याला काळजी म्हणजे त्वचेवरचं घर्षण टाळण्याची काळजी मी माझ्या पेशंट्सला सांगतो. कारण जो जेनेटिक्स आहे, जी बॉडीचा बिल्टअप आहे, तो आपण चेंज नाही करू शकत. पण ज्या बाह्य प्रेरणेच्या गोष्टी आहेत, एखाद्या ठिकाणी जर दगड काठ्या किंवा ब्रशचा वापर होत असेल किंवा एखाद्या टणक किंवा अणकुचीदार वस्तू, स्त्रियांमध्ये दागिने किंवा पैंजण किंवा कडक चप्पल किंवा बांगड्या याच्या वापरामुळे पण घर्षण तयार होतं. किंवा कमरेला वापरण्याची जी वस्त्र असतात ती जर आपण जास्त प्रमाणात टाईट वापरली तर अशा ठिकाणी नवीन पांढरे डाग यायची शक्यता असते. उपचाराची गरज नसते. एकदा पेशंट बरा झाल्यानंतर त्याला उपचार करण्याची गरज नसते, पण काळजी मात्र घ्यावी लागते. आणि सेकंड जो तुमचा पार्ट होता की परत येऊ शकतं का, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याचं हो किंवा नाही असं उत्तर देता येत नाही. कुठल्याही सुदृढ व्यक्तीला सुद्धा पांढरे डाग येतील किंवा न येतील हे आपण सांगू शकत नाही. तर तशाच पद्धतीने एखाद्या व्यक्तीला पांढरे डाग आहेत आणि ते बरे झाले तर त्यानंतरही कधीही येऊ शकतात. पण जितकं आपण अर्ली रिपोर्ट, जितकं आपण लवकर दाखवून देऊ डॉक्टरांना आणि जेवढं लवकर ट्रीटमेंट स्टार्ट करू तेवढा आपल्याला फरक लवकर आणि चांगल्या प्रकारे पडेल हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. नक्कीच सर, अतिशय महत्वाच्या आजाराविषयी आज ही सकारात्मक आणि अतिशय चांगली चर्चा घडून आली. तुम्ही पुन्हा एकदा रेडिओ वत्सगुरुच्या स्टुडिओमध्ये आलात, या विषयावर वैद्यकीय म्हणजे उपचाराच्या बाबतीतही मार्गदर्शन केलं आणि सामाजिक जाणीवेतून देखील मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आमच्या सर्व रेडिओ वत्सगुरुच्या श्रोत्यांच्या वतीनं आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि मला परत एकदा संधी दिल्याबद्दल रेडिओ वत्सगुरुचे व पर्टिक्युलरली तुमचे खूप जास्त आभार. आणि यापुढेही आपल्या अशाच भेटीगाठी चालू राहू देत अशी माझी अपेक्षा करून मी थांबवतो. नक्कीच. तर श्रोते हो, या पुढच्या अनेक विषयांवरती डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणार आहे. वेगवेगळे विषय आहेत आणि वेगवेगळी चर्चाही होईल. तर त्यासाठी तुम्ही रेडिओ वत्सगुरु असंच ऐकत राहा आणि बघत राहा. तोपर्यंत नमस्कार.